आज दुर्गाष्टमी होती आणि आज काही कारणानिमित्त माझं बाहेर जाणं झालं होतं. तर म्हटलं चला येताना आहे ना मला पूजेचं सुद्धा सामान आणायचं होतं. तर मग पूजेचं सामान घेण्यासाठी मी थांबली होती. तर बघा ह्या मावशी होत्या रस्त्यावर, तर त्यांच्याकडून सगळं सामान घेतलं पूजेचं. हवनासाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं, कारण आज अष्टमीचं मला हवन करायचं होतं आणि दुर्गा सप्तशती पारायणाची समाप्तीसुद्धा करायची होती. तर अशा लोकांकडनं आपण आवर्जून घेतलंच पाहिजे, जेणेकरून त्यांना आपल्याकडून काहीतरी मदत होईल. तर त्यानंतर फूल आणि फुलहार घेतला, देवीसाठी सुंदरशी वेणी घेतली या ताईंकडून. आणि नंतर मला घ्यायचं होतं कन्यापूजनाचं साहित्य. तर कन्यापूजनासाठी काय घ्यावं हा नेमका मोठा प्रश्न असतो आपल्याला. तर मी काय घेतलं आहे तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. त्यानंतर मग त्या मावशींकडनं सगळ्या वस्तू वगैरे घेतल्या आणि आली घरी. तर घरी गॅलरीत हा खूप जास्त पसारा पडला होता, कारण माझं सिलेंडर आलं होतं आणि सिलेंडरच्या वरती ह्या सगळ्या मी वस्तू ठेवते. तर मग नंतर हे सगळं आवरून घेतलं, बाल्कनी सगळं वाइंडअप केली. त्यानंतर मग विरांशने बघा मला छोटीशी हेल्प केली, कपडे वगैरे काढून आणले होते. त्यानंतर आज गव्हाचं पीठ संपलं होतं, मग गहू दळायला दिला. तर हे सुद्धा एक मोठं कामच असतं. त्यानंतर गौदळवऱ्याला ठेवून आली आणि सगळं हे पूजेचं साहित्य आणलेलं होतं, ते बघू शकता. आणि हा होता आजचा माझा व्हिडिओ. आणि उद्याचा व्हिडिओमध्ये येणार आहे अष्टमीला मी कशी पूजा केली, कसं हवन केलं ते. तर नक्की कनेक्ट राहा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.